नमस्कार सोलापूरकरांनो, आज महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागेची मतमोजणी सुरू असून सोबतच सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे। या मतमोजणीचं लाईव्ह अपडेट लोकप्रवाह मीडिया सकाळी 7 वाजल्यापासून लाईव्हच्या माध्यमातून सोलापूरकरांना देत आहे। या लोकप्रवाह मीडियाच्या संवादामध्ये आपल्या सोबत आपण या ठिकाणी मध्य मतदारसंघामध्ये सध्या आलेलो आहोत। या ठिकाणी मध्य मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून नूतन प्रशाला या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्या समोरच जे होम मैदान आहे त्या होम मैदानात आज आपण उभे आहोत। या ठिकाणी आपल्या सोबत MIM चे कार्यकर्ते आहेत आणि त्याच पद्धतीने सर्व बांधव आपल्या ठिकाणी या सोबत आहेत। या मध्यच्या आता जे निकाल आपल्या हाती आलेला आहे 11व्या फेरीचा, त्या 11व्या फेरीच्या निकालानुसार मध्यमधील जे देवेंद्र कोटे हे उमेदवार आहेत भाजप महायुतीचे, ते 28,000 लीडवर असल्याचे आपल्याला अधिकृत सूत्राच्या माहितीनुसार मिळालेली माहिती आहे। तर आपलं जे काय आणि सकाळपासून आपण महाराष्ट्राचा जो कल पाहतो, सोलापूरचा जो कल पाहतो, सोलापूरच्या कलमध्ये 6 जागेवर भाजप महायुतीचे उमेदवार आघाडीवरती आहेत। तर काय सांगाल सर की भाजप महायुतीला जनतेने कशा पद्धतीने या ठिकाणी लीड दिलेला आहे? भाजपचं पैशाचं राजकारण आहे। माझ्या तर मी पण एक रिपोर्टर आहे पुण्यामध्ये, बॉम्बेला आमचं ऑफिस आहे। 3400 करोड रुपये महाराष्ट्रात पाठवले त्यांनी, भाजपचे उमेदवार वरून आलेला 3400 करोड रुपये महाराष्ट्राच्या निकालासाठी लावलेला पैसा आहे। देवेंद्र कोटेला एवढे मत मिळण्याची शक्यता अजिबात नव्हती। गेल्या बारीला बीजेपीच्या वार्डामध्ये त्यांना बीजेपीच्या मतदाराला उमेदवाराला एवढी मते आजपर्यंत मिळालीच नव्हती। तर अजून आता 8 फेऱ्या झालेल्या आहेत। अजून कमीत कमी आता 9व्या फेरीपासून बरेचसे मुस्लिम जे मतदारसंघ आहेत, जे वार्ड आहेत, ते अजून बाकी आहेत। 4 पेट्यामधून 4 ठिकाणच्या जर पेट्या उघडल्या तर जरूर नक्कीच शाब्दी साहेब आमचे फारुखभाई देवेंद्र कोटेच्या पुढे जातील। आपल्याला या ठिकाणी पुण्यावरून खास MIM चे फारुख शाब्दी यांचा निकाल अपडेट घेण्यासाठी सज्जाद जावेद सय्यद हे कार्यकर्ते, पुण्यातील पत्रकार आपल्या सोबत आहेत। त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की ज्यावेळेस मुस्लिम बहुल भागातील मतदान यंत्र उघडले जातील त्यावेळी निश्चितच देवेंद्र कोटे यांची आघाडी जी आहे ती कमी होईल आणि फारुख शाब्दी हे पुढे जातील। तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला फारुख शाब्दी साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बळावर हे सोडून मुस्लिम बहुल मतदारसंघ सोडून इतर समाजाचे मतदान फारुख शाब्दी साहेबांना मिळतील का? 100% मिळणार। आता जे मतमोजणी चालू आहे हे सगळे आमचे हिंदू समाज भाऊ बंधूचे त्या ठिकाणच्या पेट्या फुटत आहेत। अजून आता मुस्लिम मतदारसंघाच्या पेट्या फुटायचे बाकी। हे मुस्लिम फारुख शाब्दीवर जातपात मानत नाहीत आणि फारुख शाब्दीचे जो प्रेम करणारे मराठा समाज आहे असं नाहीये। बीजेपीचं काम आहे जातीवाद करणं, भडकावणं, पण हे फारुख शाब्दी एक असा माणूस आहे त्याला जातीच्या नावावर त्यांनी आजपर्यंत वोट मागितलं नाही। हा त्यांचा दुसरा इलेक्शन आहे, पण जातीच्या नावावर त्यांनी आजपर्यंत धर्माच्या नावावर इलेक्शनला वोट मागितलं नाही। तर त्यांना नक्की 100% आमच्या हिंदू भाऊच्या मतदारसंघातून त्यांना 22,000 मते आतापर्यंत मिळालेली आहे। फारुख शाब्दी साहेब जर निवडून आले तर MIMचं सोलापुरात खातं उघडल्यासारखं होईल। त्यामुळं जर निवडून आले तर आपल्याला आनंद किंवा काय अपेक्षा असतील त्यांच्याकडनं कामासाठी? आनंद नाही, सोलापूरचा एक सुशील कुमार शिंदे जे राजकारण आता घाणेरडं केलंय, प्रणिती शिंदे जे घाणेरडं राजकारण केलंय, एक व्हायरल झालेला व्हिडिओ बघा सोलापुरात परवा। काँग्रेस पक्ष आहे ना, किती मतदान झालं टोटल? आडम म्हातारे हे सगळं मॅनेज झालेलं आहे। मी छाती ठोकून सांगतो ठामपणे, हे दोन्ही आडम मास्तर मॅनेज झालेले आहे, काँग्रेस पक्ष पण मॅनेज झालेला आहे। फक्त शाब्दी हा एक असा शेर आहे जो मरेपर्यंत लढणार आणि लढत राहणार। आणि सोलापूरात जर MIM सीट बसली, अजून आमच्या मतदानच्या पेट्या बाकी आहेत, सोलापूरचा विकास 100% कायापलट करणार। हा 10 वर्षापासून सुभाष देशमुख आम्ही बाबा मिस्त्रीच्या रॅलीसमोर फिरलो, काही एक क्षणभर पण विकास झालेला नाही। तर लोक वैतागलेत, तरी लोक पैशाला बळी न पडता फारुखभाई संघ प्रेम करणारे भरपूर समाज लोक आहे, हिंदू, मराठा, जैन, इतर दलित सर्व समाजी लोक त्यांच्या सांगत आहेत। पण ही जर 28,000ची आघाडी आहे ती कव्हर होईल का? 12 ते 16 पेट्या एरिया बाकी आहे, त्याच्यात मुस्लिम मतदारसंघातल्या पेट्या अजून फुटलेल्या नाही आहेत। काही ठिकाणी शास्त्रीनगर, मौलाली चौक, फॉरेस्ट, विजापूर नाका, मुमताज नगर, बरेचसे असे ठिकाणी अजून पेट्या बाकी आहेत। एक जर फुटली तर 5,000, 8,000, 10,000चा गट्टा निघणार 100%। बस इंशाल्लाह फारुख भाई जीत को आएंगे। उम्मीद बाकी है, इंशाल्लाह अल्लाह ने चाहा तो जरूर कामयाब होंगे और लड़ते दम तक लड़ेंगे और जीत को आएंगे तो फारुख भाई जीत को आएंगे इंशाल्लाह।
अस्सलाम वालेकुम, मेरा नाम शाहनवाज शेख। मैं तो दक्षिण से हूँ, लेकिन मैंने दुआ किया है कि ये इलेक्शन में अगर फारूक शाब्दी जीत के आएंगे तो मैं एक दिन रोज़ा रख के कल्याण हाजी मलंग पहाड़ ये पैदल नंगे पैर चढ़ने वाला हूँ, अगर शाब्दी शेख जीत के आएंगे तो इंशाअल्लाह। या ठिकाणी आपल्यासोबत मध्यमधील MIMचे फारुख शाब्दी यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत होते। या ठिकाणी देवेंद्र कोटे सध्या आघाडीवर आहेत, परंतु या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की आघाडी तोडून MIMचे फारुख शाब्दी हे विजय होतील। लोकप्रवाह मीडियासाठी अश्वथ सह सचिन गायकवाड।